नाही, आम्ही चौकशी केली की जी घटना घडलेली आहे ती सर्वप्रथम सगळ्यात दुर्दैवी घटना आहे। अशा प्रकारच्या घटना कोणाच्याही आयुष्यात घडू नये असं आमचं स्पष्ट मत आहे। दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे। पुण्यामध्ये पण अशा प्रकारची एक घटना रश ड्रायव्हिंगची झाली होती। मुंबईतही अशा प्रकारची घटना होत आहे। अशा प्रकारच्या घटना या मुंबईमध्ये होणं किंवा महाराष्ट्रात नव्हे तर देशात कुठेही होणं हे आपल्या देशाच्या संस्कृतीसाठी आवश्यक नाही आहे, फार वाईट गोष्ट आहे। आणि अशा प्रकरणामध्ये ज्यांच्याकडून या घटना घडलेल्या आहेत त्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षा ही झालीच पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे या अगोदर पण स्पष्ट सांगितलेलं आहे पुण्याच्या घटनेच्या वरून की अशा प्रकारच्या घटना ज्या वेळी कुठे घडतील त्यावेळी त्या प्रकरणात असणाऱ्या व्यक्तीला कडक शिक्षा झाली पाहिजे, त्याचं उदाहरण समाजामध्ये गेलं पाहिजे आणि कोणालाही सोडलं जाणार नाही, कोणाचाही मुलाइजा बाळगणार नाही असं स्पष्ट मत आमचं आहे। त्याच्यामुळे पोलीस आपला तपास करतायत आणि या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीकडून ही सगळी गोष्ट घडलेली आहे त्या व्यक्तीवर कडक कारवाई होणार याच्यात अजिबात शंका नाही, स्पष्ट मत आहे। ज्याच्याकडनं अपघात झाला आपण जर बघितलं ज्या BMW गाडीने ठोकर मारली त्या BMW गाडीवरती पक्षाचा लोगो होता। तो पक्षाचा लोगो दोन्ही म्हणजे पुढच्या काचेवरचा आणि मागच्या काचेवरचा लोगो सगळ्यात पहिल्यांदा खरवडून काढण्यात आला, नंबर प्लेट काढण्यात आली। कुठेतरी ही आपल्याकडनं चूक घडल्यानंतर इन्सिडेंट नंतर या सगळ्या जे पुरावे होते नष्ट करण्याचा प्रयत्न केला की राजकीय सुद्धा याचा नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की पक्षाचा लोगो आता मला तुम्ही सांगताय म्हणून मला कळतंय की ते काढण्याचा प्रयत्न केला, याला राजकीय वळण देऊ नका असं आपलं स्पष्ट मत आहे। कारण एक लक्षात घ्या की ज्या व्यक्तीचा जीव जातोय ती व्यक्ती बिचारी त्यांच्या कुटुंबावर काय बितलंय त्याचा विचार आपण करायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीकडून हे घडलेलं आहे त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे। या दोनच गोष्टी याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे ज्यांनी केलंय त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे हे स्पष्ट मत आहे। त्याच्यामुळे इथे राजकीय पक्षाचा संबंध नाही, राजकीय कोणत्याही नेत्याचा संबंध नाही याच्यामध्ये। ज्यांच्याकडून चूक झाली आहे मग तो कोणी असो त्याला शिक्षा झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पोलिसांची भेट घेतली, तुमच्यापूर्वी तेही इथे येऊन बोलून गेले। परंतु कुठेतरी राजकीय पदाधिकारी तुमच्या पक्षाचे होते म्हणून सुद्धा राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो आणि तो होऊ नये यासाठी आम्ही नाही, एक लक्षात घ्या बघा, मीडियामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी कृपा करून तुम्ही उठवू नका, कारण प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देण्याचं काम जे आहे ते आपण बंद केलं पाहिजे। अहो, कोणाचा तरी जीव गेलाय, कोणाची तरी आई बहीण मिसेस या आपल्यातून निघून गेलेल्या आहेत, दुःखाची घटना आहे। याला राजकीय वळण आपण का म्हणून दिलं पाहिजे? ज्याच्याकडून घडलं त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर कारवाई होणार आहे। कायदा सगळ्यांसाठी समान आहे। पक्षातून त्यांची हकालपट्टी करणारा पक्ष म्हणून तुम्ही काय पहिल्यांदा पोलिसांची कारवाई होऊ द्या, त्याच्यानंतर पक्ष म्हणून काय कारवाई करणार याचा निर्णय पक्षातले नेते घेतील। पण हा गुन्हा जो आहे, ही घटना जी आहे, हा कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे। एक संवेदनशील घटना आहे ही। याच्यामध्ये पोलिसांची जी कारवाई आहे ती पहिल्यांदा झाली पाहिजे, कडक शिक्षा झाली पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे। त्याच्यानंतर आपण वेगळ्या गोष्टींवर बोलू, पण राजकीय रंग देता कामा नये आणि अशा प्रकारच्या ड्रायव्हिंगसाठी त्याची जनजागृती समाजामध्ये झाली पाहिजे। तुम्ही आम्ही माध्यमातून प्रत्येकाने या गोष्टीची जबाबदारी उचलून यंगस्टर्सनी अशा प्रकारची ड्रायव्हिंग करू नये किंवा अशा प्रकारच्या ड्रायव्हिंगचे किती दुष्परिणाम आहे या सगळ्या गोष्टी त्यांचं उपदेशन आपण करायला पाहिजे समाज म्हणून। कारण शेवटी या घटना घडल्यानंतर समाजाचं कोणाचं तरी नुकसान होतं,
तुमच्या आमच्यातल्या घरातल्या कोणाच्या फॅमिलीचं नुकसान होतं. त्याच्यामुळे या घटना घडू नये यासाठी समाज म्हणून आपण सगळ्यांनी एक होऊन या यंगस्टर्सना समजवलं पाहिजे. कॉलेजमध्ये याचं धडे दिले पाहिजेत, प्रचार केला पाहिजे आणि याच्यातून या घटना कशा होणार नाहीत याकडे जर आपण जास्त लक्ष दिलं माझ्यासाठी आणि देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी त्याचा फायदा होईल. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.